मिनिट आता बोलू द्या. साहेब गदाधारी अरे बोलू द्या. आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, बनवडे पाटील, उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक, आज मला मनापासून आभार मानायचे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरोखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब. आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे. अजून बाहेर पडायच्यात, पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल. एवढंच मी तुम्हाला आज वचन देतो. आणि मला खरोखर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं, त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो. आपण घ्यावी तेवढी विनंती करतो. सरकारने येणाऱ्या काही दिवसात हे नियमितपणाच्या बाबतीत स्पष्ट धोरण आखलं नाही तर आम्ही रस्त्यावर तो उतरूच, परंतु राज्य सरकारला धारेवर आम्ही धरू. कशा पद्धतीने धारेवर धरायचं आहे आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांचा विश्वास आम्ही निश्चित त्याच्यामध्ये निर्णय घेऊ. या ठिकाणी काँग्रेसची काय महत्त्वाची भूमिका असणार आहे? कारण आज उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे शिवबंधनात अडकणार आहे. ती ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला काय करायचं, तो त्या पक्षाचा अधिकार आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही. सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि ती काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे, ती राहावी हे माझं स्पष्ट मत. सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि मित्रपक्षांना त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणून या बाबतीत आमची भूमिका आणि आमचं मत क्लिअर आहे. शिवसेनेचा का आग्रह आहे सांगलीच्या जागेसाठी? नाही ते मला माहीत नाही ना. आता काय आता मी ठीक आहे, मी काही गोष्टी स्पष्टपणे इथं बोलू शकत नाही. त्याच्या मागे नेमकं काय राजकारण शिस्त आहे, कोण शिजवतं आहे मला ठीक आहे. काही लोकांना त्याची माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, मी स्पष्ट बोलणार नाही. परंतु सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसकडे आहे एवढंच मी बोलतो. असं सभेमध्ये सुद्धा आपण म्हटलं विशाल पाटील खासदार असतील पुढचे, तर नक्कीच तुमचा सर्वांचा आम्ही जिल्ह्यामध्ये एक मिनिट जिल्ह्यामध्ये विशाल पाटलांच्या उमेदवारी बाबतीत आम्ही एक मत सगळ्यांनी घेतलेलं आहे. जिल्ह्याच्या आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. राहिला प्रश्न त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न, मी काय इथे काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता नाही आहे. मी राज्यस्तरातला सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून, लोकसभा मतदारसंघातला आमदार म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत राज्याच्या आणि दिल्लीच्या नेतृत्वाकडे. आणि म्हणून तिकीट येणाऱ्या काळात त्यांचं डिक्लेअर होऊ शकतं, काही अडचण नाही, मला काय वाटत नाही. हे त्याचं उत्तर दिलं ना आता परत नाही. बघा महायुतीच्या तरी जागा वाटप झाल्यात का? महायुतीच्या झाल्यात का महाराष्ट्रामध्ये जागा वाटप? त्यांच्याकडे 3 पक्ष आहेत, त्यांचेही ते उमेदवार. शेवटी बघा महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी 2-2 पक्ष असं, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष. आज ठीक आहे अनेक पक्ष निर्माण झालेले, अनेक पक्ष राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे फोडले गेलेले आहेत. आणि ह्या पक्षाच्या ह्याच्यात जागा वाटपामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्या बाबींचं वर्तमान काळ कसं, जिल्ह्याची परिस्थिती कशी, सक्षम उमेदवार कोण, या सगळ्या बाबतींचा उदाहरण म्हणून राज्यस्तरावर काय होईल ह्याची मला मी बोलणं उचित नाही. कारण ठीक आहे मी काय बैठकांमध्ये होतो,
परंतु त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहे. त्यांनी त्याच्यावर ते लवकरच वक्तव्य करतील. असं म्हणले की काँग्रेसला जागा नाही सोडली तर 2009ला जो जर प्रकरण राबवला होता काँग्रेस बरखास्त करायचा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. काँग्रेस अशा मूडमध्ये आहे. एक मिनिट. विक्रमदादा सावंत यांनी व्यक्तिगत स्तरावर त्यांचं मत व्यक्त केलं असेल. जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या बाबतीतलं जे काही काँग्रेस पक्षाचं धोरण येणाऱ्या काळात राहील ते जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते सगळे एकत्रितपणे येऊन ठरवतील.